काय बोलायचं ना आम्हाला बोलणं द्यायचं नाही तोंड दाबायला काय यायचं थोडी राहायचं ते खुर्शीद आलमने ते आता हे सांगितलं ना माईक 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 खुर्शीद आलम साहेबांनी शेअर मारला त्याच्यावर मला एक आठवला तुमच्याकडे बघून हम तो तेरे आशिक है सदियों पुराने चाहे तू माने चाहे ना माने ऐका आता अध्यक्ष साहेब मला सारखं मांडायचे तर साहेब मी माझा एकच विषय होता मी जास्त वेळ लांबणार नाही साहेब मला लांबायचं पण नाही विषय मला लक्षात आलं सभागृहाचा रूप लक्षात आला मी त्याच्यामुळे मला लक्षात मी कुठे किती गोष्टी कोणत्या लांबवायच्या कोणत्या नाही लांबवायच्या मला कळतं तेवढं एक तर मुळात ठराव मी मांडलेला होता माझ्या ठरावाला सगळ्या सदस्यांनी अनुमोदन दिलं होतं आणि ठराव अनुमोदन दिल्यानंतर मी त्यांचे आभारही मानले होते सगळ्या सभागृहाचे मांडले होते सगळ्या गटनेत्यांचे मांडले होते माझा विषय असा होता की त्यावेळेस पण माझा तेच विषय होता ओपन टेंडर करण्याविषयी किंवा न करण्याविषयी महेश माझा विषय नव्हता माझा विषय होता लवकरात लवकर काम मार्गी लागण्याविषयी आणि ते का मार्गी लागत नाहीत ह्या विषयी मी ते सविस्तर त्यावेळेस निवेदन केलं होतं की कुठलंच आपलं टेंडर फायनल होत नाही आपल्याला कामं करणं आवश्यक आहे आणि शेवटी पाण्याचा विषय असेल तर आपल्याला शेवटी कुठं ना कुठं तरी कठोर होऊन निर्णय घ्यावा लागते ना आपले काय अधिकार आहे ते वापरावं लागते मी हे त्यावेळेस म्हणलं होतं बरं त्यावेळेस मी म्हणलो तुम्ही जर मला नियमाने 7 दिवसामध्ये जर ठराव दिला असता तर ते काम आतापर्यंत चालू झाले असते तुमच्या शुभम आणि ते काम मार्गी लागले असते बहुतेक सगळ्या शहरातले लागले असते मार्गी पण तसं न होता फक्त आता मग अदरवाईज घेऊ नका फक्त आता ह्याच्यामध्ये काय मी त्या दिवशी म्हणलो होतो की हे सगळे कामं होऊ नये देण्याचा कोणाचा तरी प्रयत्न आहे तुम्ही आता तुम्ही जे आता विषय पुन्हा लांबविला का ठरावामध्ये तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मी जिम्मेदारीने बोलतो ठरावामध्ये तुम्हाला कुठलाच वर्ड वाढवण्याचा अधिकार नाही हा तुमच्या सभागृहाची गरिमा कमी व्हायचा कारण आहे सभागृहाची गरिमा राहणार नाही ह्या दृष्टीने भविष्यामध्ये जरी तुम्हाला असं काही आज ठीक आहे आज एकमेकाचे काहीतरी हेवे देवे चालू होते हे दिसतंय सगळं पाण्यामध्ये बी आपण काहीतरी करावं लागलो तर ते पाप आहे आपल्या माती ते सगळ्या शहराचं पाप आहे ते आपल्या माती ते आपण फेडू आता कसं फेडणार तुम्ही ज्याच्या त्याच्या पडीने फेडीन ते ह्याच्यामध्ये सुद्धा पाप आहे तुम्ही एक दिवस तुम्ही लोकांना लेकरांना तर पाण्यापासून वंचित ठेवायला लागले हे पाप आहे हे फेडावं लागणार आहे कुठं ना कुठे वेगवेगळ्या मार्गाने फेडावं लागणार आपल्याला मला फेडावं लागेल माझ्याकडे काही चुकत असेल तर ते सांगतो मी बरं आता तुम्ही जर ठराव मांडला आलम साहेब की ते ठराव मांडला तुम्ही की आता आम्ही हे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यासाठी आम्ही आता ठराव मांडतो बरोबर म्हणजे ह्याचा अर्थ ते ठराव त्या दिवशी झालेला नव्हता म्हणून तुम्ही आज मांडला ठीक आहे हे ठराव मांडला 2 मिनिटासाठी आपण त्यावेळेस सगळ्यांनी एकमत बी होईल असं मला वाटतं इथं काल बांधकाम विभागाने मुरमाचे टेंडर जे 10-10 लाखाचे टेंडर केले त्याच्या शिफारशी सीओ साहेब तुम्ही तयार केल्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे तिथं नियमाचं हनन होणार नाही का फक्त काही पाण्यामध्ये झालंय म्हणूनच नियमात हान नाही सगळ्या क्षेत्रामध्ये सारखे नियम लागायला पाहिजेत ना म्हणजे तुम्ही पाणी पुरवठा जो सगळ्या तुमच्या मुरमापेक्षा सुद्धा महत्वाचा विषय त्या विषयामध्ये तुम्ही इथं खोड्या घालायला लागला तर आणि पाणी पुरवठ्याचा विषय सोडून तुम्ही जर मुरमाच्या टेंडरमध्ये जर तुम्ही तुकडे करून जर टेंडर करत असाल ते चालतंय मग त्याच्यावर काय उत्तर आहे तुमचं हे उत्तर द्यावं लागेल ना शहराला शहर बघत आहे सगळं आपलं आज मी त्या दिवशी सुद्धा म्हणलो हे लांबायला लागलेत कामं कशासाठी लांबायला लागले तुमच्या आमच्या खोड्या घालण्यामुळे लांबायला लागले ते सगळे कामं का नाही कामं करायची आहे शहराचे मी म्हणतो ज्याला नाही त्याच्यामध्ये ज्याच्या वॉर्डमध्ये 10 लाखाचे काम 10 लाखामध्ये काम पूर्ण होत नाही त्यांनी सांगा लिहून द्यावा मला की हे 10 लाखात काम पूर्ण होते काम माझं घेऊ नको त्याच्यामध्ये मला हे 20 लाखामध्ये पाहिजे मला 50 लाख पाहिजे तर तुमच्या सगळ्यांच्या सूचनेवरूनच बसलोत ना आपण आज आणि पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये जर निजामभाई हे पद्धतीने जर आपण असं पुढे जाणार असतो ते 100% चुकीचं हे तुम्ही जिम्मेदारीने बोललो तुम्हाला मी तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील तर सगळ्या क्षेत्रामध्ये सारखे घ्यावं लागतील तुम्हाला बांधकामामध्ये बी तेच घ्यावं लागतील इथं तेच घ्यावं लागतील नाही तर मी सभागृहासमोर सांगतोय मी हे तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल आम्ही ज्यावेळेस PI दाखल करू त्यावेळेस सभागृहामध्ये ताई मी त्या दिवशी सांगितलं एखाद्या विषयाचा आपण ठराव मांडलाय मी चुकीचा ठराव मांडला मी एक सदस्य म्हणून ना उपाध्यक्ष म्हणून नाही बोलत एक सदस्य म्हणून जर मी त्या ठिकाणी जर चुकीचा ठराव मांडला ना आणि तुम्ही जर सगळे शांत बसले ना ती मूक संमती मांडली जाते आणि आपण तर तुम्ही सगळ्यांनी मिळून बहुमताने ठराव झालेला नाही आपला एकमताने झालाय बहुमताने झालेल्या ठरावामध्ये तरी थोडी शंका असू शकते पण हे एकमताने झालेला ठराव आहे त्या ठरावामध्ये सुद्धा तुम्ही वाक्य वाढून याच्यामध्ये लिहिले तर सरळ सरळ हे तुम्ही सभागृहाचा अपमान करायला तुम्ही प्रत्येक नगरसेवकाचा अपमान आहे ही माझी बहीण आहे तिने मला मुरमाचं काम सांगितलं कुठे पाण्याचं काम सांगितलं कुणी टँकर सांगितलंय कुणी बोरचं काम सांगितलेलं आहे काय उत्तर देणार आहे आम्ही उपाध्यक्ष महोदय तुम्ही चुकीचं बोलताय चुकीचं बोलत नाही मी तुमच्यामध्ये बोललो नव्हतो मी तुम्हाला मध्ये बोलत नाही आता तुम्ही ते सहानुभूतीचा विषय नाही तुम्ही जे खरं खोट्या शहराला कळून द्या तुम्ही काय केलं कुठे उपाध्यक्ष बोलत बोलत तुम्ही बोलताय आम्ही बोललो नाही तर तुम्ही चुकीचं काय बोलले आम्ही बोलणार तुमच्यामध्ये
चुकीचं बोलताय. तुम्ही चुकीचं बोला नंतर माझ्या नंतर बोला मला सांगा तुम्ही काय चुकीचं बोललो ते. त्या ठरावाला कुठेही विरोध केलेला ठरावाला विरोध केला नाही. तुम्ही ठराव जशाल तसा मांडणं अपेक्षित होतं. तुम्ही ठरावामध्ये खोड्या घातल्या. तुम्ही ठराव वाढून कसं काय लिहिला तुम्हाला शब्द लिहायचा अधिकार नाही. ठरावामध्ये तुम्हाला वाढवायचा अधिकार नाही. तुम्हाला ठराव वाढीत असतात का तुम्ही तुम्हाला वाढवायचा आहे तर तुम्ही तुम्ही तुमचं वेगळं पत्र द्यायला पाहिजे. तुम्हाला ते अधिकार नाही. तुम्हाला अधिकार उपाध्यक्षांना पूर्ण बोलल्याची वेळ पूर्ण बोलू द्या. बोलल्यानंतर बोला. कोणी सांगणार तुम्हाला बोलल्यानंतर ते सन्मान्य सभापती आहे ते उत्तर देत असताना उपाध्यक्ष आहे नगरपालिकेचा मग मी तुमची इज्जत करते ना. इज्जत करता तुम्ही इज्जत बोला ना. खाली बसा मग काय सांगू तुम्ही कोण मला खाली हे सर्व शहर बघत आहे ताई सर्व शहर बघत आहे त्यांना उत्तर देऊ द्या नंतर तुम्ही काय बोलायचं बोला. खाली बसून सांग.